किती वय झालं? 35. लग्न झालं? हा, लग्न व्हायचं आहे काहून असं वाटतं? काय लग्न होत नाही पोरांचं? बऱ्याच पोरांची होत नाही. आता. तुम्हाला तर बघा, जो लग्न करून देईल तोच आमचा पक्ष. जो लग्न करून देईल, जो नेता लग्न करून देईल तोच आमचा पक्ष. यांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय, जो लग्न करून देईल तोच आमचा पक्ष आणि तोच आमचा नेता. तोच आमचा तर नेता. इथले जे महाराष्ट्रातले नेते आहेत, अमरावतीचे नेते आहेत, त्यांनी हा मुद्दा विनोदाचा जरी असला ना तरी गांभीर्याचा आहे. कारण इथं गावोगावामध्ये अनेक तरुण पोरांची लग्न होत नाहीत 35-40 वर्ष होऊन सुद्धा. तर हा मुद्दा जर उचलला तर तुम्हाला निवडणुकीमध्ये हे पाठिंबा देते, लक्षात ठेवा. बरोबर का? नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. मुलींची काय काय अपेक्षा आता? मुलींच्या पक्ष असा आहे की म्हणजे त्यांना सर्वात जास्त शेती पाहिजे, फ्लॅट पाहिजे. फ्लॅट पाहिजे, 1 BHK 2 BHK म्हणा, 3 BHK 4, कुठला पण फ्लॅट असू द्या. पण मुंबई पुण्यात त्यांच्याकडं पाहिजे. मुंबईत पुण्यात फ्लॅट पाहिजे, प्लस त्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब 100% असे म्हणतात की आम्हाला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे, प्रायव्हेट आम्हाला जॉबच नको. ही त्यांच्यापेक्षा आहे. त्यांच्यामुळं जरा परिस्थिती बिकट चालली. बिकट चालले. हां. जत्रा लोकशाहीची चर्चा अमरावतीची. सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि अमरावतीमधील हे मलकापूर गाव आहे. मलकापूर गावामध्ये हे एक देऊळ आहे आणि देवळामधपशी काही ग्रामस्थ बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण जरा गप्पा करूयात. चला बाबा, काय निवांत बसलाय? हो हा, हो काय आता सगळं इथं इलेक्शनचं वारं व्हायला लागले. हो बरोबर. 26 एप्रिल आहे मतदान. हो कोण कोण उभं आहे? उभे आता हे 3 पक्षवाले माहीत आहे आपल्याला, बळवंत वानखडे आणि बुब हम्म, आणि नवनीत राणा हम्म. भाजप. काय वाटतंय कुणाची हवा इथं? इथं आम्हाला वाटतं भाजपची मोदी सरकार बरं पाहिजे, हम्म, तर भाजपची हवा आहे. भाजपची हवा आहे. हम्म. कोण निवडून येते? आता हे नवनीत राणाजी. नवनीत राणा येते. हम्म. नवनीत राणा यापूर्वी खासदार होत्या. हो. काय काय चांगलं केलं खासदारांनी असं वाटतंय? काय सुंदरीकरण केले, घरकुल दिले लोकांना, हम्म, अजून ते निराधाराचे पगार वाढवले, हम्म. अमरावतीचा तो रूट केला. बर. त्याच्यानं व्यवस्थित आहे. वर मोदीच पाहिजे, त्याच्यानं हम्म. कमळलेच द्यावं लागत. कमळे द्यायला लागेल. काय बाबा म्हणतात कमळे द्यायला लागेल, वर मोदी पाहिजेत. हो बरोबर. बरोबर आहे. निधी दिला आमच्या गावाला त्यांनी 30-35 लाख रुपये आता पण. नवनीत राणांनी. हो. तिचे प्रॉपर आमदार आहे रवी भाऊ राणा इच्छे बडनेरा मतदारसंघाचे. हम्म, त्या कारणाने पण आम्हाला बरेचसे काम आहे ते त्यांचे. हम्म. इकडे इकडे काय म्हणताय तुम्ही? बरेचसे काम आहे म्हटलं काय कामं रानाचे. केली? ते सुंदरीकरण आहे, गावाचे रोड आहे, लोकांचे पगार, हम्म, राशन बरोबर मिळते. हम्म, अजून अजून करणारच आहे पुढं. हम्म. पण आता ते बळवंत वानखेडे बी उभे आहेत. हो. फाईट टक्करचे म्हणतात. हो तिरंगी होईल असं वाटते. हे प्रहारची सीट आहे एक, हम्म, बळद वानकडे आणि कमळ. हम्म. वानखेडे पण दावा करतायत जिंकणार म्हणून. हं? वानखेडे म्हणतात जिंकणार. नाही नाही, ते नाही जिंकू शकत. नाही जिंकू शकत. का वाटतंय असं जिंकू शकत नाहीत? आमची इथं सरी हवा आहे राणाचीच, हम्म, कमळ. हम्म, कारण की त्याचे भरपूर काम आहे. हम्म. वर म्हणजे मोदी आहे की नाही, त्यामुळे कमळच्यानं. आता बच्चू कडू म्हणतात की आमचा पक्ष जिंकेल, काँग्रेस म्हणते आमचा पक्ष जिंकेल. नाही, आपापली हे असते म्हणा, ते म्हणणारच आहे. पण इथं आमच्या गावातून सांगतो आम्ही, राणा फिक्स आहे. राणा फिक्स आहे. हो. तुम्हाला काय वाटतं? वेगळं वाटतंय का हेच वाटतं? अरे आमच्या इथं तेच हवं आहे, कारण आमच्या इथं भरपूर कामं आहे रानाचे. हम्म, का सौंदर्यीकरण, रोडचे कामं. आता मंदिरासाठी 10 लाख रुपये दिले आहे, ते काम लागणार आहे आता. हम्म, पुन्हा जो निधी आमच्या गावात त्यांनी टाकला तो आजूबाजूच्या खेड्यानं सुद्धा टाकलेला आहे. सर्व लोक त्याच्यावर सध्या खुश आहे आता. हम्म, हो. आणि तसे म्हणाल तर आता आपापले जण तर आपल्या आपल्या याच्यावर बसलेच आहेत. ते म्हणते तो निवडून येईन, त्याला वाटतं तो निवडून येईन. प्रत्येक जण म्हणतात, पण आपापल्या याच्यावर आहेच. आणि आमच्या इथं मोदीची हवा जास्तच चालू आहे. मोदी जेव्हा आहे. आता असं झालं होतं, बसू का जरा 2 मिनटं. आता असं झालं होतं 2 वर्षापूर्वी, का 1 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी, ते हनुमान चालिसा पठणात गेलेले ठाकरेंकडं मातुश्रीवरती. तिकडे जाऊन त्यांनी हनुमान चालिसा पठण केलं. काय वाटतं, बरोबर केलं कसं केलं, चुकीचं केलं? बरोबर केलं ते.
बरोबर केलं हो काहून वाटतं असं कामं म्हणजे सत्संगाचा हे काही विषय नसते काही हम्म, त्यानं काय केलं सत्संग केला आणि हम्म, काही असं विद्रिक काम नाही केलं कोणतं हम्म. काय वाटतं बाबा तुम्हाला चांगलं आहे ना ते हनुमान चालिसा म्हणजे आपलं दैवतच आहे हम्म, केलं चांगलंच केलं हम्म. आता ते ठाकरेंच्यावर टीका करतायत हो. ते इथं यशोमती ठाकूर आहेत बच्चू कडू आहेत सगळ्यांच्यावर टीका करतायत ते करणारच आहे तर आपापलं पक्ष यासाठी बोला सांगण्याविरोधात काही ना काही हम्म, त्याची निवडून कशी येईल? त्यासाठी एकमेकावर टीका करते किती चांगला असला टीका केल्याशिवाय निवडून येईन काय हम्म. एकमेकावर टीका केल्याशिवाय निवडून येणारच नाही ना टीका केली पाहिजे हो त्यावेळेस ते जर वाढण काही ना काही पण काम केलं पाहिजे का काम केलं पाहिजे ना काम पाहिजे ना हे जी कामं आहे ना हम्म, त्याच्यामुळे कामामुळे लोक निवडून देते टीकेमुळे थोडी निवडून देते एकमेकावर टीका करणारच आहे कामासोबतच टीका देखील केली पाहिजे असं बाबांचं म्हणणं आहे एकंदरीत या सगळ्या ग्रामस्थांना असं वाटतंय जत्रा लोकशाहीची चर्चा अमरावतीची सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि अमरावतीमधील हे हरताळा नावाचं गाव आहे इथं बाजार भरला आहे इथं बाजारामध्ये काही लोक काही बरेचसं काही काही विकायला आलेले आहेत किती कसे आहे 30 रुपये पाव 30 रुपये असं काय काय कसं काय काय शेव आहे हां 35 रुपये पाव 35 रुपये पाव आहे आता इलेक्शन लागले माहिती आहे का हो काय झालं इलेक्शनमध्ये कोण कोण उभं आहे आपला बळवंत भाऊ आहे मोठ्याने बोला नवनीत राणा आहे बर हां काय वाटतंय कोण कोण उभं आहे इथं कोण कोण निवडून येऊ शकतं? इथे आता बळवंत भाऊची हवा दिसते बळवंत भाऊची दिसते हवा हो का ऊन बळवंत भाऊची हवा दिसते म्हणजे आता ते माहोल दिसते का नाही दिसते हो अच्छा बळवंत भाऊ का निवडून यायला पाहिजे असं वाटतं का निवडून आले पाहिजे चांगला माणूस आहे काय काय कामं करतात ते कामं वा काही आता आमदार होते त्याच्या दर्यापूर मतदारसंघात चांगले काम आहे त्याची हम्म. कोण नाही म्हणते निवडून आली पाहिजे म्हणून दुसऱ्या बाजूला नवनीत राणा उभे आहेत हो ते चांगले आहेत ते चांगले आहेत हो निवडून कोण आलं पाहिजे दोघात बळवंत भाऊ बळवंत भाऊ आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं बळवंत भाऊ बळवंत भाऊ वाटतं कारण या खासदारानं मागच्या खासदारानं 5 वेळा काहीच कामं केलेली बर बस नोटिंग केली बाकी काहीच नाही काम बिलकुल काम बिलकुल 5 वर्ष याच्यात घालवले काय नोटंकी केली हे हनुमान चालिसा शिवपुराण शाळे वाटणं हे वाटणं ते वाटणं विकास काहीच नाही विकास नावाने शून्य आहे ते तुम्हाला पटलं नाही पटलं नाही 5 वर्षावर काहीच नाही केला हम्म. तुम्ही पहा खोलापूर रोड हातकल्ली रोड हम्म. पूर्ण खड्ड्यात जाऊन बसला फक्त टिकास मंत्र्यासारखे मंत्री आहे टिकास मंत्री भूमिपूजन करते विकास काहीच करत नाही हम्म. लोकांना वाटते करते चांगलं काहीच करत नाही फक्त उदळी मारते झालं काम त्यांचं 5 वर्षात आज बळवंत भाऊ कसे आहे चांगले आहे आमदार आहे त्यांचा बोलबाला चांगला आहे बोलबाला चांगला आहे त्यांचा चांगला माणूस आहे गरीब माणूस आहे कसा माणूस आहे कसा माणूस आहे चॉकलेट आहे मस्त बढिया माणूस आहे कोण बळवंत भाऊ चॉकलेटी माणूस आम्हाला ते बळवंत भाऊ येते काय माणूस आहे चॉकलेट काऊन चॉकलेटी काय म्हणला सॉलिड माणूस आहे फक्त अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत या काय बाबा निवांत बसलाय काय वाटते कुणाची हवा वाटते यावेळेस आपल्याला तर मोदी पाहिजे मोदी पाहिजे हां काऊन वाटतं असं कोण बरा आहे तो लोकांपेक्षा बाकीच्यापेक्षा बाकीच्या पेक्षा म्हणजे कोणाच्या पेक्षा काँग्रेसपेक्षा बरा आहे काँग्रेसपेक्षा काय करते मोदी म्हणजे काही नाही करते काही ना काही काय काय करते आतापर्यंत केलं नाही का त्यानं काय काय केलं काय केलं 370 हटवली राम मंदिर बांधलं अजून काही कामं केले बरं. बाहेर देशात वजन आहे त्याचं अमरावतीसाठी काय काय केलं अमरावतीसाठी टेक्स्टाईल आणलं पारा हम्म. अजून विमानतळ चालू आहे बर मग होतेच थोडं शेती किती आहे तुमची हां शेती किती आहे शेती 20 एकर 20 एकर आहे हं. सोयाबीन आणि कापूस लावता हो बरोबर हो कापसाले भाव आहे का कमी आहे सोयाबीनले कमी आहे काहून कोणतंही सरकार आलं तर असंच चालू राहील कमी जास्त काँग्रेस येऊ भाजप येऊ कोणतंही येऊ असंच चालू राहील मग मोदी सरकार येऊन काय बदल केले पाहिजे मोदी सरकारनं बरेच बदल केले त्यानं नाही, काय केलं पाहिजे सोयाबीनला दर भेटला पाहिजे का नाही भेटलाच पाहिजे मोदी सरकार दिली आज नाही उद्या देणारच आहे पण आता दिला नाही 2-3 वर्षात आता कमी आहे पण पाहिजे थोडंसं जास्त मोदी सरकार देईल असं वाटतं तुम्हाला? हो जी आता काय वाटते कुणाची हवा आता मोदीची मोदीची हवा हं. नवनीत राणा राणा तुम्हाला काय वाटतं दादा तेवढंच वाटते काय वाटतं जे ते सांगितलं तेवढंच ते काय सांगितलं जे सांगितलं ते काय तुम्हाला वाटते सांगा मग. बस तुमचं मत हं.
तेच सांगितलं ना आता. तुझं मत सांग भाऊ. हेच मोदी. मोदी मोदी बाबा तुम्हाला बळवंत भाऊ येते यंदा. बळवंत भाऊचे कामं चांगले आहे. एक मिनिट हा. बळवंत भाऊ बळवंत वाटतंय काहून वाटतं बळवंत भाऊ? कांदा दर्यापूर तालुक्यामध्ये बरेचसे कामं केले. हा खासदारासाठी तोच माणूस आहे. तोच आहे. नवनीत राणा बी उभे आहेत, हा उभे आहे पण शिट्टी बी उभे आहे. हा काही कामाचे नाही कामाचे नाही आमच्यासाठी. काहून कामाचे नाही? कामच नाही केले 5 वर्ष. काहीच नाही काम केलं. काही काम नाही केलं. अच्छा प्रहार पण उभे हा प्रहारी आहे. ते पण नको. नाही बळवंत भाऊ. बळवंत भाऊ तुम्हाला काय वाटतं आता? काय वाटतंय? इथं नवनीत राणा उभे आहेत, प्रहारचे दिनेश बुब उभे आहेत, दुसऱ्या बाजूला बळवंत वानखेडे उभे आहेत. कोण निवडून येते असं वाटतंय? पंचायती पंजा येते, बळवंत भाऊ येते. काहून आले पाहिजे बळवंत भाऊ? कारण की शेतकरी पुत्र आहे हम्म. आणि गरीबाच्या सगळ्या कार्यकाळात गेल्यात ते मरणात गेले, लग्नात गेले, सगळ्याचे परिचय आहेत ते. शेतकऱ्याच्या काय काय समस्या आहेत? भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. हं? तुमची किती शेती आहे? 7 एकर 7 एकर शेती आहे. 7 एकर शेती आहे पण कापसाले भाव नाही, नाही. सोयाबीनले भाव नाही. हां कशामुळे झाले? मोदी सरकारची निर्यात धोरण. निर्यात धोरण काय केलं त्यांनी आता काय कसे कम त्याच्यावर तर ते व्हॅट कमी तर करायला पाहिजे होता. कमी करायला पाहिजे होता ना. ह्या हिशोबानं आहे ते. तिकडे कमी इकडे जी समजा इकडून कधी कापूस गेला तिकडे तर त्याचा ते भाडं असते, याच्यात हे असते म्हणतात कर असते, तो कर कमी करायला पाहिजे होता. ते कर कमी करत नाहीत. नाही मोदी सरकार कोणाचं व्यापार येते शेतकऱ्याचे? नाही शेतकऱ्याचं नाही आहे ते. नाही नाही कुणाचं आहे? शेतकऱ्याचं नाही, मोठ्या मोठ्या उद्योगपतीचं सरकार आहे ते. बर हो. अजून काय समजतं शेतकऱ्याच्या? शेतकऱ्याचं काय आता भाव भेटला असता तर शेतकऱ्याचं जीवनमान काही ना काही चांगलं राहिलं असतं. बळवंत भाव आल्यावर काय वाटतं काय होईल? असं वाटते सरकार काँग्रेसचं सरकार बनलं तर सरकार चांगलं चालली. चांगली चालेल. विकास कोण करणार आहे? बळवंत भाऊ आहे एक, नवनीत राणा 2, तिसरा आहे दिनेश भाऊ आणि चौथा कोण आहे? आनंदराज आंबेडकर. आता ह्या 4 जण असले यातला विकासाचा माणूस कोणता पकडा? कोण यातला विकास करेल? तुम्हाला काय वाटतं? मला तर हे वाटते यातला विकास करणारा तर मला अजिबात कोणी काही दिसत नाही. पण मत नाही, कारण का मतदान तर करावं लागते, हे आमचा हक्क आहे. मतदान तुम्ही कोणाला करा. हक्क आहे का मजबुरी झाली? मजबुरी नाही, मजबुरी कायची ते मतदान हे करावंच लागते कोणी हो. पण विकासाच्या वाटीवरला एकही माणूस मला काही दिसत नाही. बा तुम्ही मला काही म्हणा. अच्छा नाही, चौघापैकी एकही नाही. मला एकही वाटत नाही. तुम्ही काही म्हणा, मला हे सांगा 5 वर्षाच्या अंदर या गावाचं तोंडही नाही बघत कोणी. बळवंतराव वानखडे या गावातला कोणी ओळखीचा आहे का कोणी? बळवंतराव वानखडेले ओळखते का या गावातला हरताळ्यातला कोणी? 4पैकी एकही नाही आला. कोण येऊन राहिलं इथं? कोणीच नाही येत. फक्त मतदान करा, आम्हाला निवडून द्या. आता निवडून द्यायचा अधिकार तर आहेच आमचा मतदानाचा, तुम्हाला द्यायच लागते. पण तुमचं काम कोणतं आहे का? खरोखर गावाचा विकास, आपल्याला जनतेचा विकास करायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही समोर जासाल. आता मी कसं बळवंतराव भाऊ ते दर्यापूरमधून आत हरताळा ओळखीचंही नाही द्यायच्या. ओळखीचं आली नाहीत बळवंतराव. आता पण आता हे 4पैकी काहीतरी निवड करायला लागते. आता काय करायचं? काय करावं लागेल? आता काय करायचं? करायचं नाही ना, आता आम्ही शोधून तर करावंच लागेल आम्हाला. काही ना काही 4 दिवस डोकं चालवतो आम्ही, असं काही नाही. पण आम्ही आमच्या विचारानं आम्हाला काय पटते योग्य निर्णय नंतर आम्ही ठिकाणावर देऊ. आम्ही योग्य निर्णय, करेक्ट कार्यक्रम, करेक्ट बिलकुल. अगोदर यावर्षी नाही ओळखत कोणी. कुणाला ओळखत होता? यावर्षी नाही ओळखत आम्ही. यावर्षी नाही ओळखत. कुणालाच ओळखत नाही. यावर्षी बळवंतराव आले ओळखू आम्ही. बळवंत भाऊला. तुम्हाला वाटतं आता? बळवंतराव भाऊ. काहून वाटतं? काहून वाटतं आता आम्हाला नवा चेहरा पाहा लागेल ना, का जुनं पाहता का? नवीन चेहरा. नवीन चेहरा पाहा लागेल ना आम्हाला. काहून वाटतं नवीन चेहरा? पूर्णाची पुढे खाल्ले तर गोड
अरे बाबा नवीन चेहरा काऊन पाहिजे बा ये नाही, काय 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 म्हणत होता आता? आम्हाला एकच एक गोड नाही लागत ना, हमेशा नवीन नवीन पाहिला करणं काहीतरी. काय म्हटलं पुरणपोळीत काय उदाहरण? एकच दिवस एक वेळ पुरणाची पोळी ते गोड नाही लागत. बर ते अजून काही पाहिजे ना, खारट गोड असं पाहिजे ना आम्हाला. काय आता बळवंत भाऊ खारट गोड देतात? हा बरोबर. हा? हो हो खारट गोडची व्यवस्था हा हा बळवंत भाऊ जिंदाबाद. कामाची व्यवस्था पाहिजे आम्हाला, काही पैशाची नाही, काहीची नाही, काहीची नाही, काहीचीच नाही पाहिजे आम्हाला, फक्त काम. काय काय केलं पाहिजे बळवंत भाऊने असं वाटतं? ते आल्यानंतर ते आता बघ द्यायचं काम आहे बा, आमच्या गावाचा उन्नत करा. आम्हाला काय पाहिजे का, आमच्या घरच्या स्वतःसाठी पाहिजे का? नाही पण लेकरायले काम पाहिजे, हो रोजगार आहे, पाहिजे. हे रोड आहे, हे करावं लागेल ना त्याला. ते करतील आम्हाला. ते करतील बा, आम्हाला अशी आशा आहे. शेतीत काय काय केलं पाहिजे? शेतीवाल्यासाठी काही ना काही झटले पाहिजेत. बरं, कसं काय काय केलं पाहिजे? अरे यायचं कर्जमुक्ती हे ते सारं झालं पाहिजे ना. आता मी जरी कास्तकार नाही, समजा एक शेतकरी आहो, आपला रोजगार आहो, तर आम्हाला रोजगार भेटला पाहिजे. यायले भेटीन तर आम्हाला भेटी. तुम्ही काय करता? आम्ही हे काम, शेतीचे काम. शेतीचे काम करता. शेती किती आहे तुम्हाला? शेती किती आहे? शेती काही नाही, आम्ही लागून न करतो. म्हणजे मजूर म्हणून जायचं? हा लागून न, अच्छा लागून न करतो आम्ही. होय. मग आता कसं काय, हे आता शेतीचे बरेच प्रश्न आहेत. सोयाबीनचा प्रश्न आहे, बस बा त्यानं हे करावं आल्यावर. आता आता सध्या तर आता काही सांगू शकत नाही आम्ही. कापसाचा प्रश्न आहे, कापसाले भाव नाही, काय सारा कास्तकार असतं मरूनला जिकून यायच्या समक्ष सुटल्या सारं का. ते सोडवलं पाहिजे. हा मग कोणी बी येऊ, कोणी बी येऊ नये. आम्ही नवीन चेहरा पाहून आलो या वर्षी. काय वाटतं नवीन चेहरा? कोण वाटतं नवीन चेहरा? बळवंता भाऊ नवीन चेहरा पाहून आलो. बर बस काय वाटतंय भाऊ, आता कसं काय आता इथला कौल वाटतंय? इथला कौल मिळणार तुम्हाला बळवंतराव वानखडेला. बर बळवंतराव वानखडे चांगला विकास झालेला आहे, विकास केलेला बळवंतराव वानखडे दर्यापूर मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळे बळवंतराव वानखडेची तर सीट निघू शकते. नवनीत राणांची मोठी हवा चालली असं दिसते. नवनीत राणाची हवा म्हणजे नुसतं सांगण्यासारखीच हवा झाली ती नवनीत राणांची हवा. बर लोकांचा जर कौल जर म्हटला तर लोकांचा कौल म्हटलं की काँग्रेसचा कौल, काँग्रेसचाच मिळाला लोकांचा कौल. काहून असं वाटतं? विकासाची कामं जर म्हणलं की बळवंतराव वानखडे विकासाची कामं. काय काय विकासाची कामं केली असं वाटतं बळवंतराव वानखडेंनी? विकासाची कामं म्हटलं मी रोड, दर्यापूर मतदारसंघामध्ये चांगली कामं केलेली आहे. रोडची कामं, लोकांच्या समस्या आहे, बेरोजगार काही तरुणांना रोजगार मिळून दिला त्यांनी. इकडं म्हणजे जशी परिस्थिती पाहिजे तशी परिस्थिती नाही इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये. मोदी सरकारबद्दल काय वाटतं? माझ्या मते तर मोदी सरकार नाही यायला पाहिजे. माझ्या मते तर सरकार यायला पाहिजे तर काँग्रेसचे सरकार बसायला का असं पाहिजे. वाटतं? विकासाच्या बाबतीत म्हणजे मोदी सरकारचा विकासच नाही ना. हो काहीच नाही विकास केले. नाही काहीच विकास म्हणजे काय मनासारखं विकासच नाही मोदी सरकारचा. काही महासत्ता होतोय, महासत्ता म्हणजे मोदी. हा जगभरामध्ये त्यांचं नाव पोचलंय. हा असे बरेचसे मुद्दे आहेत ते म्हणतात. मोदीजींचे नाव सांगायचं म्हटलं मोदीजीने सांगापुरतं म्हणतात की महासत्ता आहे, असं तसं काहीच नाही. फक्त इकडे येणार अमरावती जिल्ह्यामध्ये कौल जर असेल तर बळवंतराव वानखडेच येणार आहे. 100% सीट निघणार बळवंतरावकडे निघणार आहे. इथल्या लोकांचे काय प्रश्न वाटतात? इथल्या लोकांचे प्रश्न म्हणजे की रोजगार मिळाला पाहिजे, गावाचा विकास व्हायला पाहिजे, रोडची कामं झालीत पाहिजे, हाच प्रश्न लोकांचा. शेतीचे काय प्रश्न वाटतात? शेतीचे मग लोकांचे आहेत ना प्रश्न, बरेच शेतीचे प्रश्न आहेत लोकांची. शेताचे म्हणजे ज्या लोकांना रोजगार नाही त्यांना रोजगार पाहिजे. इथं सोयाबीन होतं, कापूस होतं. हे सोयाबीन कापूस हमीभावाच्या संदर्भामध्ये कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाहीये. काय वाटतंय पुढचे जे निवडून येतील तुमचे खासदार, वानखेडे असतील, राणा असतील, कोणी असतील, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असतील? बाबा हे मुद्दे उचला तर जनता तुमच्यासोबत राहील, नाहीतर जनता जाईल तुमच्या मागून. तर त्यांना ते मला पण ते सांगायचं आहे की जे आपल्याला भाव जो मिळतो तो एकदम कमीत कमी भाव मिळतो. कापसाला झाला, तुरीला झाला, सोयाबीनला झाला, हरभराला भाव जास्तीत जास्त भाव वाढायला पाहिजे. भावाच्या दृष्टीने जर बघितलं शेत काहीच नाही परवडे शेतीमध्ये. शेतीचा खर्च जर बघितला तर काढून वगैरे त्याचा मोबदला काहीच नाही मिळत विचार जर केला तर भाव सरकारने वाढून द्यायला पाहिजे. तुम्ही काय करता? मी शेती काम करतोय. शेती काम करता? किती शेती? शेती नाही माझ्याकडं. काहीच शेती नाही? नाही. म्हणजे शेतमजूर म्हणून? शेतमजुरीच मी. काय शिक्षण झालंय? माझं 12वी. 12वी झालंय? हा. अच्छा. आणि काम वगैरे कुठं बाहेर बघितलं का डायरेक्ट शेतमजूर असं काम केलं? आता तर बाहेर काम नाही, मी आता शेतमजूरचं काम करतो, शेतीमध्येच काम करतोय. आता पुण्यामध्ये होता वगैरे कळलं आम्हाला? पुण्यामध्ये होतो तर पुण्याची मध्ये कंपनीचा जॉब केला तिकडं. तर शेतीचा काही संबंधच नाही. मग इकडं जॉब, आता इकडं शेतामध्येच काम करावं लागतं, इकडं कंपनीचा काही संबंधच नाही ना. किती वय झालं? 35. लग्न झालं? हा लग्न व्हायचं आहे.
काहून असं वाटतं काय लग्न होत नाही पोरांची बऱ्याच पोरांची होत नाही आता तुम्हाला तर माहिती आहे, जो लग्न करून देईल तोच आमचा पक्ष. जो लग्न करून देईल, जो नेता लग्न करून देईल तोच आमचा पक्ष. यांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय जो लग्न करून देईल तोच आमचा पक्ष आणि तोच आमचा नेता. तर इथले जे महाराष्ट्रातले नेते आहेत अमरावतीचे नेते आहेत त्यांनी हा मुद्दा विनोदाचा जरी असला ना तरी गंभीर्याचा आहे. कारण इथं गावोगावामध्ये अनेक तरुण पोरांची लग्न होत नाहीत 35-40 वर्ष होऊन सुद्धा. तर हा मुद्दा जर उचलला तर तुम्हाला निवडणुकीमध्ये हे पाठिंबा देते हे लक्षात ठेवा. बरोबर का? नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आता तुमच्या इथलं बघितलं तर तुम्हाला सांगितलं उदाहरण दिलं मी मला वाटतं सोलापूर की सांगलीचा मुद्दा आहे तो. अशी बरीच मुलं मला वाटतं कलेक्टर ऑफिसला गेली होती की ते घोड्यासवार बँड बारात घेऊन गेली होती की आमचे अकलूज आहे का ते? हा बरोबर. अकलूजचे असे बरेच मुलं होती की कलेक्टर ऑफिसला जाऊन घोड्यावर जाऊन बँड बाजे घेऊन तिथे गेले आणि म्हणते की आम्हाला नवरी पाहिजे, आम्हाला नवरी पाहिजे. हा मुद्दा त्यांचा. मला एक प्रश्न विचारायचा असा पर्सनल आहे. बोला. ही लग्नाची जी समस्या आहे ही एवढी अशी तीव्र का झाली असं वाटतंय? लग्नाची तीव्रता तुम्ही म्हणताय बरोबर. असं झालं की मुलींची संख्या जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे हा शॉर्टेज आहे आणि मुलींची अपेक्षा जास्त वाढायला लागलीत. आता अगोदर सुरुवातीला असं होतं की मुलीवाली मुलं बघत होते, आता उलट झालं ते मुलावाली मुली बघत आहेत. आता मुलींची काय काय अपेक्षा आता? मुलींची अपेक्षा असं आहे की म्हणजे त्यांना सर्वात जास्त शेती पाहिजे, फ्लॅट पाहिजे 1 BHK 2 BHK म्हणा 3 BHK कुठला पण फ्लॅट असू द्या त्यांच्याकडं. मुंबईत पुण्यात फ्लॅट पाहिजे प्लस त्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब 100% असे म्हणतात की आम्हाला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे, प्रायव्हेट आम्हाला जॉबच नको. ही त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्यामुळं जरा परिस्थिती बिकट चालली. हां. किती पोरी बघितले? मी बघितलं की 3-4 बघितलं. पण ही खरं तर विनोदाचा मुद्दा नाही आहे, याच्यामध्ये एक गांभीर्य आहे. आणि ही जी समस्या आहे लग्नाची ही दिवसेंदिवस अधिक जास्त वाढत चालली. एकंदरीत ही जी नोट आहे त्या नोटवरती आपण थांबणार आहोत. त्यांनी जो मुद्दा मांडला आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो की हा विनोदाचा मुद्दा नाही आहे. तुम्हाला विनोद वाटत असेल मात्र लग्नाची जी समस्या आहे ती महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपल्याला अतिशय तीव्रतेने आपल्याला जाणवत आहे. अर्थात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ही जी लग्नाची एक समस्या आहे ही सामाजिक समस्या आहे. यावरती कुठल्या तरी राजकीय पक्षांनी नेत्यांनी खरं तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या अजेंड्यामध्ये मुद्दा घेतला पाहिजे. तर हे सगळे जे तरुण आहेत ते तरुण त्यांच्या पाठीमागं त्यांचं बळ पुरवतील हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर एकंदरीत असा सगळा हा अमरावतीकरांचा कौल आहे. बळवंत वानखेडे की मग नवनीत राणा की मग दिनेश भूप की मग आनंदराज आंबेडकर अशा पद्धतीचं आपण बरीच मतं लोकांची घेतली. त्यामध्ये काही सामाजिक समस्या, शेतीची समस्या आहे, लग्नाची समस्या आहे, याबद्दल देखील आपण बोललो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि अर्थात या 4ही नेत्यांपैकी अमरावतीचा पुढचा खासदार नेमका कोण असेल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.